मी आज खूप जास्त हॅपी आहे बिकॉज आज माझी लास्ट एक्झाम आहे. गुड मॉर्निंग, मी सानिका आणि आता सकाळचे 6 वाजलेत. सो लेट्स सी आजचा डे कसा स्पेंड झाला. सगळ्यात पहिले हे डिटॉक्स वॉटर पिलं, जे खूप जास्त घाण लागतं. मग फ्रेश वगैरे झाले आणि माझा ब्रेकफास्ट कंप्लीट केला. जे होतं हे ओव्हरनाईट सोक्ड ओट्स आणि चिया सीड्सचं स्मूदी बनवून पिलं होतं, कारण ते असं नाही छान लागत. मग फिट चेक करून मी निघाले माझ्या एक्झामसाठी. मी करस्पॉन्डन्स घेतलाय. सो माझं सेंटर चेंज होत राहतं टायमाला आणि यावेळेस मला कोपरखैरण्याला सेंटर लागला होता. असं काहीतरी होतं माझं सेंटर एक्झाम हॉल आणि मी लिटरली 1.5 घंटा लवकर पोहोचले होते लास्ट पेपरच्या एक्साइटमेंटमध्ये. मग एक्झाम संपली आणि मी आता घरी जाऊन खूप जास्त आराम करणार आहे. टेन्शन फ्री होऊन झोपणार आहे. घरी आल्यानंतर मला समजलं की मी नाही झोपू शकत बिकॉज लाईट नाही आहे. खूप डिसअपॉइंटमेंट होत होती. मग लाईट तर आता येणार नाही. सो वी डिसाइडेड टू मेक व्हाईट पास्ता. पास्ताचं प्रिपरेशन चालू होतं तेवढ्यात लाईट आली. सो पटकन पास्ता बनवला आणि मग तो खाल्ला जो खूप जास्त भारी झाला होता. एकदम हेल्दी होता. मी याच्यात मैदा वगैरे काहीच यूज नाही केले. मी झोपले याच्यानंतर. ते डायरेक्ट मी 7:30 वाजता उठले. मग मी चाय एन्जॉय केली आणि माझं इव्हनिंग पण एन्जॉय केलं. असं वाटत होतं की आज पाऊस पडेल, बट पाऊस नाही पडला, पण क्लायमेट खूप जास्त भारी वाटत होता. जून स्टार्ट झाल्यापासून अजूनपर्यंत पाऊस नाही पडलाय, जो पडायला पाहिजे होता. आणि मग माझा डिनर कंप्लीट केला, जे होतं वांग्याची भाजी आणि मग खाली गेले, राउंड मारला. सो आजचा दिवस तर इथेच एंड झाला. नंतर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. सो बाय बाय.